तर पुण्यातल्या गणेशोत्सव मिरवणुकीची दृश्य आपण बघतोय। ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप दिला जातोय आणि त्याचबरोबर काही पारंपरिक वेशभूषेत आपल्याला गणेश भक्त सुद्धा दिसतात। काही जिवंत देखावे सुद्धा सादर करण्यात आलेले आहेत पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये। तर दुसरीकडे मुंबईमध्ये भव्य दिव्य गणेश मूर्ती या मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालाय आणि त्यात लालबागच्या राजाचं दर्शन गेल्या 10 दिवसात ज्यांना घेता आलं नाही त्यामुळे लालबागच्या राजाला एकदा तरी आपण डोळे भरून बघावं या भावनेने अनेक मुंबईकर आज या मिरवणुकीत सहभागी होत असतात आणि या मिरवणुकीत सुद्धा लालबागच्या राजाला चरणस्पर्श करण्यासाठी भाविकांचा प्रयत्न सुरू असतो। दक्षिण मुंबईत प्रामुख्याने भव्य दिव्य गणेश मूर्ती या विराजित होत असतात मंडपात आणि 10 दिवस 24 तास या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा असतात। पण आज सुद्धा मिरवणुकीतही ज्या भाविकांना गेल्या काही दिवसात गणरायाचं दर्शन घेणं नाही जमलं ते आज या मिरवणुकीत सहभागी होतात, गुलालाची उधळण करतात आणि साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात। चोख बंदोबस्त पोलिसांचा मुंबई पुण्यात दोन्हीकडे बघायला मिळतोय। भाविकांची अलोट गर्दी आज बघायला मिळते विसर्जन मिरवणुकीमध्ये। स्क्रीनच्या डाव्या बाजूला पुण्यातली दृश्य आहेत, अलका चौकातली। लक्ष्मी रोड, अलका चौक हा सगळा परिसर गणेश भक्तांनी गजबजून गेलाय। ढोल ताशांच्या गजरात पुण्यात बाप्पाला निरोप दिला जातोय। पुण्यातल्या मिरवणुकीचं एक खास वैशिष्ट्य असतं, अनेक दिवस ढोल पथकांचा सराव हा सुरू असतो आणि त्यानंतर आपल्या ढोल वादनाचं कसब या मिरवणुकीत ते पणाला लावतात। त्यामुळे आसपासचा परिसर सुद्धा दणाणून जातो आणि हा सगळा सोहळा बघण्यासाठी देशभरातून गणेश भक्त पुण्यात येत असतात। पुण्यातल्या पेठांमधले रस्ते सुद्धा गजबजून गेले आहेत, प्रचंड उत्साह आहे। पण साहजिक हा क्षण गणेश भक्तांसाठी काहीसा भावनिक सुद्धा असतो, कारण गेले 10 दिवस ज्या लाडक्या बाप्पाचं आपण आनंदाने स्वागत केलं, ज्याची पूजा अर्चना केली, ज्याच्या आगमनानंतर गोडधोड पदार्थ खाल्ले, रंगीबेरंगी फुलं वाहिली, त्याच लाडक्या बाप्पाला आज निरोप द्यायचा दिवस असतो। इच्छा नसली तरी निरोप हा द्यावाच लागतो, त्यामुळे साश्रू नयनांनी आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस आहे। पण उत्साह यामुळे कुठेही कमी होत नाही। ढोल ताशांचा गजर सातत्याने आपल्या कानावर येतो, गुलालाची उधळण बघायला मिळते। पुण्यातल्या काही रस्त्यांना तर अक्षरशः गुलाबी चादर चढवल्यासारखं रूप आलं, इतक्या मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण पुण्यामध्ये गणेश भक्तांकडून करण्यात आलेली आहे। तर मुंबईत लालबागच्या राजा देखील मार्गस्थ झालेला आहे, विसर्जन मिरवणुकीत काही वेळापूर्वी सहभागी झाला आणि आता श्रॉफ बिल्डिंग जवळ लालबागचा राजा गेल्यानंतर तिथे पुष्पवृष्टी केली जाते आणि ही दृश्य डोळ्यात साठवण्यासारखी असतात। पुण्यातले प्रमुख म्हणजे मानाचे 5 गणपती असतात। प्रमुख आकर्षण पुण्याच्या या मिरवणुकीमधलं जिवंत देखावे आपण बघतोय। अतिशय सुंदर काही देखावे सुद्धा साकारण्यात आलेले आहेत, सजावट करण्यात आलेली होती। त्यामुळे वेगवेगळ्या गणेश मंडळांतले हे देखावे बघणं ही सुद्धा गणेश भक्तांसाठी, पुणेकरांसाठी किंवा मुंबईकर असतील सगळ्यांसाठी एक पर्वणी असते, कारण एक सामाजिक संदेश, राष्ट्रीय संदेश, कधी कधी सामाजिक एकोप्याचा, धार्मिकतेचा संदेश सुद्धा या देखाव्यांमधून दिला जातो। त्यामुळे देखावे बघणं ही सुद्धा एक पर्वणी असते। त्याच्यामुळे रात्रभर पुणे असेल, मुंबई असेल, दोन्ही शहरं गणेशोत्सवात सुरू असतात, कारण मोठ्या संख्येनं रात्री गणेश भक्त बाहेर पडतात आणि वेगवेगळ्या मंडळांना ते भेटी देत गणरायाचं दर्शन घेत असतात। लालबागच्या राजाची ही दृश्य आहेत, रस्त्याच्या मधोमध विराजमान झालेली लालबागच्या राजाची मूर्ती आपल्याला दिसते। कार्यकर्ते सगळी व्यवस्था बघतायत, प्रचंड मोठी ही मूर्ती असते लालबागच्या राजाची, त्यामुळे ही सगळी मिरवणुकीतली व्यवस्था बघणं सुद्धा सोपं काम नाहीये।